लेबनॉनची राजधानी बेरूतवर इस्रायलनं हल्ला केलेला आहे। क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे। पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र झालाय। इस्रायली हवाई दलानं लेबनॉनची राजधानी बेरूतला लक्ष्य करत एक भीषण क्षेपणास्त्र हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये एका बहुमजली इमारतीवर थेट क्षेपणास्त्र आदळल्याचं थरारक फुटेज समोर आलंय। काही सेकंदात ही संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचं इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बेरूतच्या काही ठराविक भागांना लक्ष्य केलं। सोशल मीडियावर व्हायरल झालेला फुटेज क्षेपणास्त्र इमारतीला धडकताना आणि त्यानंतर मोठा स्फोट होऊन काळा धूर आकाशात पसरताना दिसतोय। भीषण स्फोटानंतर इमारत जमीनदोस्त झाली। ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे हा हल्ला झाला आणि हल्ल्यानंतर ती इमारत कशा प्रकारे खाली कोसळली। धुराचे लोट या सगळ्या परिसरामध्ये पसरले। दरम्यान या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अनेक लोक अडकल्याची भीती आता व्यक्त केली जाते। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलनं मोठा हल्ला केलाय। हिजबुल्लाचा शस्त्रास्त्र साठा उद्ध्वस्त करण्यात आलाय। इस्रायली संरक्षण दलानं दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या शस्त्रास्त्र साठ्यावर जोरदार हवाई हल्ला केलाय। हा हल्ला अशा ठिकाणी करण्यात आला जिथे हिजबुल्लानं मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र, रॉकेट्स आणि स्फोटकं लपवून ठेवली होती। या तळाचा वापर करून उत्तर इस्रायलमधील नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याची हिजबुल्लाची योजना होती। स्वसंरक्षणासाठी इस्रायलनं प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक करून हा साठा नष्ट केलेला आहे। हल्ल्यानंतर या ठिकाणी अनेक स्फोट झाले ज्यावरून तिथं प्रचंड प्रमाणात दारुगोळा साठवल्याचं स्पष्ट झालं। इस्रायलकडून थेट इराणची राजधानी तेहरान सुद्धा लक्ष्य करण्यात आलं आहे। इस्रायली क्षेपणास्त्रानं इमारतीवरील अँटी एअरक्राफ्ट गनला तडाखा दिला तर इस्रायल आणि इराणमधील संघर्ष हा अधिकच तीव्र वळणावर आलेला आहे। इस्रायली हवाई दलानं थेट इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केलं। एका उंच इमारतीच्या छतावर तैनात असलेल्या इराणच्या ZU-232 या अँटी एअरक्राफ्ट गनवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला। ही अँटी एअरक्राफ्ट गन तेहरानमधील एका गगनचुंबी इमारतीच्या छतावर बसवण्यात आली होती ज्याचा वापर इस्रायली लढाऊ विमानांना रोखण्यासाठी केला जात होता। इस्रायली क्षेपणास्त्राचा अचूक मारा इतका भीषण होता की संपूर्ण छतानं पेट घेतला। इराण विरोधामध्ये इस्रायल आणि अरब देशांची नवी युती झालेली आहे। पंतप्रधान नेतन्याहू यांनी हा गौप्यस्फोट केलाय। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अरब देशांसोबतच्या संबंधांबाबत एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय। त्यांच्या मते इराणचा वाढता धोका लक्षात घेऊन आता अनेक अरब देश हे इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार होत आहेत। पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की आम्ही अशा अरब देशांसोबत युती करत आहोत जे आमच्या बाजूने लढण्याबद्दल चर्चा करत आहेत। ज्या क्षणी इराणला संधी मिळेल तेव्हा ते तुमच्यावर ताबा मिळवतील आणि तुमची राज्य उलथवून टाकतील। त्यावेळी या अरब देशांना धोक्याची गांभीर्यानं जाणीव झाली नव्हती पण आज त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं असल्याचं नेतन्याहू म्हणाले। तर इराणनं अमेरिका आणि इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला केलेला आहे। ऑपरेशन वेव्ह 88 ना आखातामध्ये खळबळ माजवली आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स IRGCच्या एरोस्पेस विभागानं अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांवर एकामागून एक भीषण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले चढवलेत। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4चा भाग असलेल्या या 88व्या लाटेमध्ये इराणनं अत्याधुनिक कामिकाझे ड्रोनचा वापर करून शत्रूच्या तळांना लक्ष्य केल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिल्यानंतर इराणने ही मोठी लष्करी कारवाई केली। या हल्ल्यांमुळे आखाती देशातील युद्धाचा धोका हा अधिक गडद झाला असून जागतिक तेल पुरवठ्यावरही याचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। दुबईमध्ये अल सलमी या तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला झाला। जहाजाच्या नुकसानीचा फोटो कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेला आहे। हे जहाज दुबईच्या किनारपट्टीजवळ असताना हा हल्ला झाला। अल सलमी हे जहाज अत्यंत विशाल श्रेणीतील असून ते कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी वापरले जाते। या हल्ल्यामुळे जहाजाच्या बाह्य भागाचं मोठ्या प्रमाणात
नुकसान झालेलं आहे. इटलीनं अमेरिकेला लष्करी तळ द्यायला आता नकार दिलेला आहे. स्पेननंही हवाई हद्द बंद केलेली आहे. इटलीनं अमेरिकेला आपला सिगोरेला लष्करी तळ वापरण्यापासून रोखलेला आहे. हा तळ सिसिली बेटावर आहे. अमेरिकन विमानांना तिथे उतरायचं होतं, पण इटलीनं परवानगी नाकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराण विरुद्ध जमिनी कारवाई करण्याचा आदेश देण्याची शक्यता आहे. ट्रम्प इराणजवळ असलेले युरेनियम आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. तर इराणकडे सुमारे 400 किलो युरेनियम आहे. त्याचा वापर हा अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. इराणला हे युरेनियम सोडावंच लागेल. जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर ते जबरदस्तीनेही घेऊ असा इशारा अमेरिकेने. स्पेन आणि इटली या देशांनी आधीच अमेरिकन विमानांना रस्ता देण्यास नकार दिला होता. आता फ्रान्सनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपली हवाई हद्द अमेरिकन लष्करी विमानांसाठी बंद केली. अमेरिकन विमानं इस्रायलला लष्करी रसद आणि दारुगोळा पुरवण्यासाठी चालली होती. तर युरोपीय देशांच्या या निर्णयामुळे अमेरिकेला आता पर्यायी आणि लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागला. परदेशी गुंतवणूकदारांनी 1.1 लाख कोटींची गुंतवणूक मागे घेतली आहे. आखातातील युद्धाचा गुंतवणुकीवर परिणाम होतोय. आखातातील वाढत्या तणावामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 1.1 लाख कोटी गुंतवणूक काढून घेतली. जागतिक अनिश्चितता आणि जोखीम पत्करण्यास गुंतवणूकदार तयार नसल्यानं ही गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. मार्च 2024 मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमध्ये अभूतपूर्व एकूण 1.1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतल्यामुळे ही अलीकडच्या इतिहासात सर्वात मोठी मासिक भांडवली ठरली. आता आशियाई देशांमध्ये आणखी युद्ध पेटणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण काय, इराण नंतर आशियाई देशांमध्ये युद्ध पेटू शकतं. कारण जपानची चीनच्या दिशेनं क्षेपणास्त्र तैनात आहे. जपानची चीन विरोधात मोठी रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. तर आखातातील युद्धानंतर आता आशियातही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. जपाननं चीनच्या दिशेनं केलेल्या शस्त्र तैनातीमुळे खळबळ माजलेली आहे आणि यामुळे चीन संतप्त होऊन जपानवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जाते, ज्यामुळे आशियाई देशांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि याचा जागतिक स्तरावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. पूर्व चीन समुद्रात वाढत्या चीनच्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर जपान आता आक्रमक झालं. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण या युद्धामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी प्रभावित झाली आणि त्यामुळे जगभरामध्ये ऊर्जा संकटापाठोपाठ आता इंटरनेट ठप्प होण्याचा धोका आहे. युद्धामुळे तणाव वाढून हॉर्मुझमधील इंटरनेटच्या केबल्सना नुकसान झालं तर भारतासह संपूर्ण जगात इंटरनेटचा वेग मंद होऊ शकतो. जगातील सुमारे 95 ते 97% डेटा फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे हस्तांतरित